विजय कुमार आणि धनंजय हे दोघेही बालपणीचे मित्र. दोघेही एकत्र वाढले, एकत्र अभ्यास केला. दोघांनीही ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह सुरू केला. त्या दोघांची मैत्री गेल्या 30 वर्षापासून असल्याने अनेक जण त्यांच्या मैत्रीकडे पाहून त्यांना जयविरूची जोडी असे म्हणत होते. अलीकडे विजय कुमार हा रिअल इस्टेटचे कामे करू लागला. लोकांना घरे जागा भाड्याने देणे, विकत देणे अशा व्यवहारातून त्याला चांगली रक्कम मिळत होती. गेल्या 10 वर्षापूर्वी त्याने आशासोबत लग्न केले. त्या दोघांचा संसार सुखाचा आणि सुरळीत चालू होता. दोघांना 2 मुले झाली. लग्नानंतर विजय कुमार आणि आशा कामाक्षीपल्ली येथे राहायला आले. विजय कुमार आणि धनंजय दोघे बालपणीचे मित्र असल्याने विजय कुमारच्या लग्नानंतर देखील त्याच्या घरी धनंजयचे येणे जाणे होते. विजय कुमारची बायको आशा 4 चौघीत उठून दिसणारी होती. स्वभावाने बोलकी होती. धनंजय हा वारंवार घरी येत असल्याने तिची आणि त्याची ओळख वाढली. आपल्या नवऱ्याचा मित्र म्हणून ती त्याला ओळखत होती व त्याच्यासोबत बोलत होती. त्या दोघांतील ओळख इतकी वाढत गेली की त्या दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले. त्यातून ते जवळ येत गेले. पाहता पाहता विजय कुमारपेक्षा आशासाठीच धनंजय येऊ लागला. तिच्याशी गप्पा मारू लागला. तिला काय पाहिजे काय नको तेही पाहू लागला. विजय कुमार नसताना तो हमखास घरी येत होता. आता मात्र त्याने पुढचे पाऊल टाकले. संधी साधून त्याने वहिनी वहिनी म्हणत आशाला मिठीत घेतले. तीही त्याच्या गोड आणि लागवी बोलण्याला भुलली असल्याने तिनेही त्याच्या भोवती मिठी आवळली. मग दोघेही मागे हटले नाही. चुंबनाची देवाणघेवाण करता करता ते कधी विवस्त्र झाले हे समजलेच नाही. मग प्रणयाला उधाण आले. दोघात शरीर संबंध सुरू झाले. आता तर त्याला तिची चटकच लागली होती. तो संधी मिळेल तेव्हा येत होता आणि दोघे कामचूक घेण्यात रंगून जात होते. ती रात्री नवऱ्याला खुश ठेवत होती तर दिवसा प्रियकराला खुश ठेवत मौज करत होती. विजय कुमार नसताना धनंजय आणि आशा बाहेर फिरायला जाऊ लागले. बाहेर फिरायला गेल्यावर हॉटेलात जाऊन शरीर सुख घेऊ लागले. कामक्रीडा करत असताना त्या दोघांनीही काम वासनेच्या भरात नको ते फोटो शूट केले होते. ते आशा आणि धनंजयच्या मोबाईलमध्ये होते. त्यांना वासनेच्या नादात ती मजा वाटत होती पण त्याचे परिणाम काय होणार याची मात्र जाणीव नव्हती. धनंजय हा वारंवार आशाच्या घरी येऊ लागल्याने त्या दोघांच्या शरीर संबंधाची चर्चा आता गावात होऊ लागली. ही चर्चा विजय कुमारच्या कानावर आली आणि त्याने बायको आशाला जाब विचारला. त्यावेळी तिने नवऱ्याची समजूत काढून तुम्ही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवता परंतु स्वतःच्या बालपणीच्या मित्रावर आणि आपल्या बायकोवर विश्वास ठेवत नाही असे बोलून त्याला गप्प बसवले. आपल्या नवऱ्याला आपल्या संबंधाची कल्पना आली आहे हे तिने आता ओळखले होते. परंतु तिला नवऱ्यापेक्षा नवऱ्याचा मित्र धनंजय जास्त जवळचा वाटत असल्याने ती त्याला सोडू इच्छित नव्हती. तिला त्याच्याबरोबर संबंध ठेवायचेच असल्याने ती चोरून त्याला भेटत होती. 4-5 महिन्यापूर्वी विजय कुमार घरी नसताना धनंजय आला. मुलेही शाळेत गेली असल्यामुळे आशा निवांतच होती. धनंजय घरी येताच आशा घराचा दरवाजा बंद करून त्याला आपल्या मिठीत घेऊन रासलीला करू लागली. दोघांना शरीर सुख काही नवीन नव्हते. रोमांस करताना दोघेही काम वासनेने निर्वस्त्र झाले होते. ते दोघे शरीर सुख घेत असताना दारावर टकटक झाली. दोघेही भानावर आले. घाई गडबडीने आशाने दरवाजा उघडला. दारात तिचा नवरा विजय कुमार होता. त्याला शंका आल्याने तो तडक बेडरूममध्ये आला. बेडरूममध्ये त्याचा मित्र धनंजय त्याला दिसला. त्याला आपल्या बेडरूममध्ये बघून विजय कुमारचे टाळके सरकले. त्याला आधी त्या दोघांच्या संबंधाची शंका होती. आता तर त्या दोघांना त्याने रंगे हात पकडल्याने तो जास्तच भडकला. धनंजयला त्याने घरातून हाकलून लावले तर बायको आशाला मारहाण केली. आपली बदनामी होईल या भीतीने त्याने तेव्हा संयमाने घेतले. पण त्याच्या मनातील राग मात्र शांत झाला नव्हता. यावेळी तेवढ्यापुरते ते प्रकरण शांत झाले. मित्रानेच विश्वासघात केल्याने विजय कुमार मात्र खचला होता. त्याला गेल्या 30 वर्षापासूनची मैत्री टिकवायची होती म्हणून तो 1-1.5 महिन्यापूर्वी कामाक्षीपल्ली येथून मानोहल्ली येथे भाड्याने राहायला आला. कामाक्षीपल्ली येथे राहत असताना आशाला धनंजयची खूप आठवण येऊ लागली. ती त्याला फोन करून बोलावून घेत होती.
दोघांनाही एकमेकांच्या शरीर सुखाची चटक लागली असल्याने दोघेही वेगळे राहू शकत नव्हते. कामाक्षी पल्ले येथेही धनंजय हा आशाला विजय कुमारच्या माघारी भेटायला जात होता. येथेही त्याच्या इश्काचा खेळ सुरू असायचा. ही गोष्ट विजय कुमार याच्यापासून फार काळ लपून राहिली नाही. त्यातच विजय कुमारला मित्र धनंजय आणि बायको आशा या दोघांचे नको त्या अवस्थेतील फोटो आशाच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळाले. त्याने त्या गोष्टीचा जाब बायको आशाला विचारला आणि बेदम मारहाण केली. आपल्या बायकोचे आणि मित्राचे ते संबंध फार पुढे गेल्याचे त्याला आता जाणवले होते. यातून काहीतरी मार्ग काढायचा म्हणून त्याने एकदा धनंजयची भेट घेतली. दोघेही दारू प्यायला बसले. दारूच्या नशेत विजय कुमारने त्याला आपल्या बायकोशी असणारे संबंध तोडून टाक, आपण बालपणीचे मित्र आहोत, माझ्या संसारात विष कालवू नको असे सांगितले. परंतु आशाच्या प्रेमात वेडा झालेला धनंजयने उलट त्याला तू आमच्या दोघांच्या संबंधामध्ये येऊ नको, ती तुझे बायको असेल परंतु माझी प्रियसी आहे, तू तिला पाहिजे ते सुख देऊ शकत नाही म्हणून ती माझ्याबरोबर संबंध ठेवत आहे असे म्हणून त्याने विजय कुमारला दोषी धरले. आशा ऐकत नव्हती व मित्र धनंजय देखील ऐकत नव्हता. विजय कुमारच्या प्रयत्नाला यश आले नाही. तो विचारात पडला, काय करावे काय नको असे त्याला आता झाले होते. त्यातच धनंजय आणि आशा यांनाही विजय कुमारची अडचण येत होती. आता आशाने विचार केला की आपल्या नवऱ्याला या मार्गातून बाजूला केले तर धनंजय बरोबर राहता येईल. तिने नवरा विजय कुमारचा कायमचा काटा काढ असे प्रियकर धनंजयला सांगितले. त्याला ती हवी असल्याने तो एका पायावर तयार झाला. त्यासाठी त्याने आणखी एका मित्राला तयार केले. त्याने आपल्या जिवलग मित्रालाच खल्लास करण्याचा प्लॅन आखला. सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी रात्री त्याने माचोहल्ली येथील डी ग्रुपच्या लेआउटमधील मोकळ्या जागेत विजय कुमारला दारू प्यायला बोलावून घेतले. तेथे अगोदरच धनंजयचा मित्र होता. निर्जन ठिकाणी ते तिघे दारू पित असताना धनंजयने मुद्दामच मी आशाला सोडायला तयार आहे असे म्हणत त्याला बोलते केले. धनंजय आशाला सोडायला तयार असल्याचे बघून विजय कुमारने त्याला दारूच्या नशेत मिठी मारली. माझा खरा मित्र तूच आहे असे त्याने म्हटले. त्याचवेळी धनंजयच्या मित्राने विजय कुमारच्या पाठीवर मागून चाकूने वार केले. विजय कुमार ओरडत मागे सरकला. ही संधी साधत धनंजयने त्याच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. त्याच्या पाठीवर, पोटावर, हातावर आणि गळ्यावर वार करून धनंजय त्याला म्हणाला, तुझी बायको मला आवडते, ती मला पाहिजे, ती सुख देते, तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुझी माझी गेल्या 30 वर्षापासूनची मैत्री मी तिच्यासाठी तोडू शकतो असे म्हणत रक्ताने माखलेला चाकू धनंजयने त्याच्या अंगावर टाकला. विजय कुमार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला मारून धनंजय आणि त्याचा मित्र तिथून पळून गेले. रात्रीच्या अंधारात मोकळ्या जागेत कोणाचा तरी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे एकाने पाहिले. लागली त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मयत तरुणाच्या खिशातील कागदपत्रावरून तो तरुण मगदी येथील विजय कुमार असून तो सध्या बायकोसह माचोहल्ली येथे भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या घटनेची माहिती विजय कुमारची बायको आशाला दिली. तिला त्यांनी घटनास्थळी बोलावून घेतले. तिनेही मयत तरुण आपला नवरा विजय कुमार असल्याचे सांगितले. आपला नवरा बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला होता असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस या घटनेचा तपास करत असताना त्यांनी विजय कुमारची बायको आशाला ताब्यात घेऊन तिच्याकडे या घटनेची चौकशी केली. तिच्या बोलण्यात पोलिसांना विसंगती आढळून येत होती. या घटनेचा गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास चालवला असता आशाचे विजय कुमार याच्या मित्राबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी आशाला ताब्यात घेतले. महिला पोलिसांनी तिला बोलते केले असता तिने सांगितले तिचा नवऱ्याचा मित्र धनंजय बरोबर संबंध असून त्या संबंधात नवऱ्याची अडचण वाटत असल्याने माझ्या सांगण्यावरून धनंजयने मित्रासोबत मिळून विजय कुमारची हत्या केली. या माहितीवरून पोलीस धनंजयचा शोध घेऊ लागले, पण धनंजय हा मित्रांबरोबर पळून गेला असल्याने तो हाती लागला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा
आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.